नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना जुलै 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मीन राशींच्या व्यक्तींना आरोग्याचा सल्ला देण्यासाठी मी असं सांगू इच्छितो की नवीन आजार त्यांना काही उद्भवण्याची शक्यता या महिन्यात दिसून येत नाही. पण ज्यांना पूर्वीपासून चालू असलेले दीर्घ मुदतीचे जे आजार आहेत, अशा व्यक्ती ज्या आहेत त्यांना त्या आजाराने डोकं वर काढल्याचं दिसून येईल. म्हणजे त्याच्यावर औषधोपचार नियमित न ठेवणं किंवा त्यामध्ये आळस करणं, अशा गोष्टी जर तुमच्याकडून घडलेल्या असतील तर ते पूर्वीचे आजार या महिन्यात डोकं वर काढतील आणि तुम्हाला त्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. म्हणजे काही टेस्ट करणे किंवा अन्य काही कारणासाठी चेकअपला जाणे आणि ह्या कारणाने तुमचा पैसा या कारणासाठी खर्च होईल आजारासाठी, असं मला दिसून येतं. नवीन आजार काही उद्भवणार नाही, पण असं जर आजार तुम्हाला डोकं वर काढलं तरीसुद्धा तुम्ही खिन्न व्हाल किंवा दुःखी व्हाल आणि या दुःखातून वातावरण घरातलं बिघडेल किंवा स्वतःचं वातावरण वैयक्तिक बिघडेल असं दिसून येतं. तर मीन राशींच्या व्यक्तींनी ही काळजी मात्र अवश्य घ्यावी, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. प्रसंगाने घरातील व्यक्तींना घेऊन आपण कुठे जर बाहेर जात असाल, पिकनिकला जात असाल, पावसाळी सहलीला बाहेर जात असाल तर सावधपूर्वक आपण सगळ्या गोष्टी करा, कारण त्यातून काही विचित्र अपघात होऊ शकतात असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे शक्यतो या गोष्टी तुम्ही टाळल्यात तर बऱ्या, नाहीच टाळल्यात तर खूप काळजीपूर्वक तुम्ही अशा सहलींचं नियोजन करा. समुद्रात वाहून जाणं किंवा त्यात पडणं किंवा अशा गोष्टींमधून काही गोष्टी संभवतात ज्या हानिकारक असतील, तर या गोष्टी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा किंवा खूप सावधानतेने ज्यात कमीत कमी रिस्क आहे अशा गोष्टींच्यासाठी तुम्ही पिकनिक वगैरे अरेंज करा, असं मला या ठिकाणी सल्ला तुम्हाला द्यायचा आहे. मीन राशींच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की जर काही आपण मालमत्ता विकायसाठी काढली असेल किंवा खरेदी विक्रीचा काही योग तुम्हाला या महिन्यात साधून घ्यायचा असेल तर तो पूर्वार्धात न करता उत्तरार्धात करा, की जेणेकरून त्यात रिस्क आणि भीती कमी राहील. पूर्वार्धात मात्र ही शक्यता जास्त घडण्याची दिसून येते. म्हणून उत्तरार्धामध्ये स्मूथली आणि शांतपणाने हे जे काही व्यवहार आहेत ते करा. पूर्वार्धामध्ये त्या व्यवहारात काहीतरी न्यून राहील आणि ती वसुली आपली होणार नाही असं दिसून येत आहे. म्हणून उत्तरार्धामध्ये या गोष्टी करा, तर या गोष्टी विनासायास होतील असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. घरातील काही वस्तूंचं रिपेरिंग करणे किंवा सिव्हिल वर्क करणे किंवा रिनोव्हेशन करणे, अशा गोष्टींसाठी काही पैसे किंवा खर्च या महिन्यात मला दिसून येत आहेत. तर ते जर आपल्या नियोजनात असेल किंवा पुढे काहीतरी नियोजनात असेल तर ते नियोजन करा आणि त्याप्रमाणे काम सुरू करा, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. घरातील लोकांशी वादविवाद टाळा. जेव्हा आवश्यक नाही तेव्हा आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवा किंवा जेव्हा तुमचा सल्ला विचारला गेला नाही आहे अशा ठिकाणी तुम्ही सल्ला देऊ नका. शांत राहणं किंवा गप्प राहणं हेच तुमच्यासाठी फायदेशीर आहे. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की त्यांनी मुलांवर असं लक्ष द्यावं की मुलांना अभ्यासाचा वेळ जो दिलेला आहे ते पूर्ण अभ्यासासाठी वापरतायत का नाही यामध्ये लक्ष द्यावं. बऱ्याच वेळा मुलं वेगवेगळ्या साईट्स बघून किंवा मोबाईलमध्ये आपला वेळ वाया घालवतात. तसं तुम्हाला निदर्शनास या महिन्यात येईल. म्हणून तुम्ही मुलांवर विशेष लक्ष द्या आणि त्यांचा वेळ वाया जात नाही ना हे कटाक्षाने बघा. जी मुलं स्पर्धात्मक परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा ज्या परीक्षा अशा आहेत की ज्याच्यावर पुढचं भवितव्य अवलंबून आहे, त्या परीक्षांसाठी मुलांनी या महिन्यात चॅलेंज घ्यावं. म्हणजे ज्या नेटवर ऑनलाईन परीक्षा द्यायच्या असतात त्यासाठी या महिन्यात डेट आपली जी आपल्याला हवी आहे ती डेट मागून घ्यावी आणि त्या परीक्षेला त्या महिन्यात त्यांनी अपिअर व्हावं, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. म्हणजे तो सल्ला जो आहे तो मान्य केल्यानंतर तुम्हाला अपेक्षित यश जे आहे ते तुम्हाला या महिन्यात मिळू शकतं. म्हणून स्पर्धा परीक्षा तुम्ही जिंकण्याचा
किंवा त्यात पास होण्याचा असा हा योग आहे. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या स्वतःला ज्या काही गोष्टी आपण नियोजित केल्यात, कुटुंबाबद्दल, आपल्या पत्नीबद्दल, आपल्या मुलांबद्दल, त्यांची जाणीव त्यांना करून द्या की ह्या अमुक अमुक गोष्टी मी प्लॅन केल्या आहेत आणि ह्या तुम्ही करायच्या आहेत, ही त्यांना जाणीव करून देण्याचा हा जो विचार आहे तो ह्या महिन्यात योग्य ठरू शकतो. कारण तुमचं प्लॅनिंग जर त्यांना कळलंच नाही तर ते इम्प्लिमेंट कसं करणार किंवा तुम्हाला अपेक्षित त्याची फलप्राप्ती कशी करून देणार. म्हणून तुम्ही ते त्यांच्याशी स्पष्ट बोला आणि त्यांच्याशी या गोष्टी डिस्कस करा असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. पतीपत्नींनी या महिन्यामध्ये किंवा जे विवाहिच्छुक आहेत, ज्यांची लग्न ठरलेली आहेत, त्यांनी आपापसामध्ये विसंवाद होणार नाही किंवा गैरसमज होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. कारण गैरसमजातून काही विवाह किंवा काही संबंध तुटू शकतात असं स्पष्टपणे मला दिसतं आहे. त्यामुळे ज्यांचे विवाह ठरलेले आहेत त्यांनी कम्युनिकेशन आपलं चांगलं ठेवा, पारदर्शकता ठेवा की जेणेकरून गैरसमज निर्माण होणार नाही आणि ते आपले संबंध जे आहेत ते चांगले अबाधित आणि दीर्घकालासाठी राहतील अशी काळजी तुम्ही घ्यायला हवी. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं उत्पन्न जे आहे ते योग्य राहील. म्हणजे आपल्याला परिपूर्ण आणि आवश्यक आहे तेवढं उत्पन्न आपल्या कारणांनी, विविध कारणांनी राहील. त्याबद्दल तुम्ही चिंता करू नये आणि आपलं प्लॅनिंग तसं करावं आणि ते एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. जी माणसं उद्योगधंदा करतायत, स्वतःचा उद्योग करतायत, लघुउद्योजक आहेत किंवा अगदी डे टू डे काम करणारे लोक आहेत, जे स्वतः काम करतात आणि पैसे मिळवतात, त्यांनी या महिन्यामध्ये देव काहीतरी आपल्याला देईल, आकाशातून काहीतरी पडेल अशी अपेक्षा ठेवू नये. प्रयत्न करूनच तुम्हाला काम मिळणार आहे आणि प्रयत्न करूनच पैसे मिळणार आहेत. त्यामुळे प्रयत्न हा शब्द सोडायचा नाही. प्रयत्न करूनच तुम्हाला प्रगती साधायची आहे. याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करा. जे नोकरी करणारे लोक आहेत किंवा जे आपल्याला ठराविक काम जे आहे, ज्यांचं काम स्वतःचं काम म्हणून ते करतायत, त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे करावं. त्यांची प्रशंसा या महिन्यात होईल आणि त्यांना आणखीन कामाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडू शकतात किंवा उत्तरोत्तर काम वाढत जाईल आणि कामामध्ये त्यांची प्रगती होईल, शिफारस त्यांची केली जाईल. असे नोकरीच्या मध्ये असलेल्या माणसांचे योग मला या ठिकाणी दिसून येतात. कोर्ट कचेरीच्या भानगडीत या महिन्यात कोणीही पडू नये. मीन राशींच्या व्यक्तींनी उगाचच फाजील आत्मविश्वास बाळगू नये आणि त्याविषयी कोर्टामध्ये आपण हे असं करू तसं करू अशा गमजा मारू नयेत आणि कोर्टाची पायरी या महिन्यात शक्यतो तुम्ही पडू नये. जे पूर्वीच्या केसेस आहेत त्या तशाच चालू राहतील, त्याचा काही आता निवाडा होणार नाही आहे, निर्णय लागणार नाही आहे. त्यामुळे त्या काळजीतही राहू नये. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्याला अचानक मित्रांकडून किंवा आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकांकडून, भावासमान नातेवाईकांकडून मदतीचा हात आपल्याला गरज असल्यास दिला जाईल. आपल्याला जर खरी आवश्यकता असली तर आपण अवश्य त्यांची मदत स्वीकारा आणि त्याबद्दल त्याला योग्य मोबदला द्या. म्हणजे संबंधही चांगले राहतील आणि तुम्हालाही त्याचा फायदा होईल. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.